नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य अशा किल्ल्यावर, तो म्हणजे कोरीगड किल्ला. लोणावळ्याच्या अगदी जवळ 3,500 फूट उंचीवर ढगांमध्ये लपलेला हा किल्ला पाहताना एकच शब्द तोंडात येतो, वा. कोरीगडचा इतिहास फार प्राचीन आहे. म्हणतात की इथे शिलाहार किंवा यादव राजवटीच्याही आधीपासून वस्ती होती. पण हा किल्ला खऱ्या अर्थाने इतिहासात झळकतो 1657 मध्ये, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरीगड जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केला. हा किल्ला तसा छोटा वाटतो, पण याचं रणनीतिक महत्त्व प्रचंड होतं. कोरीगडवरून लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा या सर्व परिसरावर लक्ष ठेवता येतं. मराठ्यांनी इथे मजबूत बुरुज बांधले, तोफा मांडल्या आणि आज त्या तोफा आपण इथे पाहू शकतो. 1818 साली इंग्रजांनी कोरीगडवर हल्ला केला. त्यांना थेट लढाई जिंकता आली नाही, म्हणून त्यांनी किल्ल्यावरील बारूद गोदाम उडवलं. त्यामुळे आजही किल्ल्याच्या काही भागांवर त्याचे परिणाम दिसतात. किल्ल्यावर एक अतिशय शांत आणि पवित्र असं कोरीदेवीचं मंदिर आहे, जिच्या नावावरून या किल्ल्याचं नाव कोरीगड पडलं. इथे 2 मोठी पाण्याची तळी आहेत, जी वर्षभर पाण्याने भरलेली असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळात किल्ल्यावर पाणीटंचाई कधीच झाली नाही. आज कोरीगड म्हणजे ट्रेकर्ससाठी एक स्वर्ग आहे, सहज, छोटा पण खूपच नयनरम्य ट्रेक. पावसाळ्यात तर सगळी घाटमाथ्याची धुंद हवा आणि धुक्यांनी वेढलेला हा किल्ला अप्रतिम वाटतो. तर मित्रांनो, हा होता कोरीगड किल्ल्याचा छोटासा इतिहास आणि अनुभव. तुम्हाला इथे यायलाच पाहिजे. इतिहासाची ओल, निसर्गाचं आल्हाददायक रूप आणि स्वराज्याचा अभिमान, सगळं एकाच ठिकाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच अशाच एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय आणि जय महाराष्ट्र.